हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. काय चालू आहे तुमचं? तर माझं चालू आहे आता इव्हिनिंग रुटीन, म्हणजे नाईट रुटीन म्हटलं तरी जमते. इव्हिनिंगचं नाही आहे, थोडं लवकर आवरत आहे, थोडं नाईटचं. तर इथे पेपर वगैरे व्यवस्थित करून ठेवत होते आणि आता दूध गरम करून घेणार. तर जेवणाआधी रोज मुलं ट्युशनमधून आल्यावर मी त्यांना दूध बिस्किट किंवा काही असं जे आपलं एक्स्ट्राचं असतं ते देत आहे, ज्याला आपण आपण आजकाल पचकलसुद्धा म्हणू शकतो. म्हणजे थोडं काही असं तर त्या जागेवर काहीसुद्धा करून देत असते मी त्यांना एक्स्ट्रा, किंवा मग असंच काही आज दूध बिस्किट देत आहे. तर आता दूध आधी गरम करून घेणार छान. तर इन्स्टा ID रेखा वानखडे 10 आहे, तुम्ही तिकडे जाऊन फॉलो करू शकता म्हणजे कराच. आणि व्हिडिओ आवडतील तर व्हिडिओला लाईक करा, आणि यासुद्धा व्हिडिओला बघतच आहात तर लाईक करून द्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जेही माझ्या ब्लॉगची नोटिफिकेशन्स आहेत ते सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर प्लीज यासुद्धा व्हिडिओला बघतच आहात तर व्हिडिओला लाईक करून द्या. 1 सेकंड लागेल तुम्हाला व्हिडिओला लाईक करायला, तर व्हिडिओला लाईक करून द्या. आणि आणखी एक चॅनल आहे रेखा इंडियन मॉम ब्लॉग, तर तिकडे जाऊनसुद्धा नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि या चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण इकडे रोजची क्लिनिंगचे व्हिडिओ असतात आणि तिकडे ऑल व्हिडिओ टाकत असते मी, आणि इकडे जास्त तर क्लिनिंगचे असतात. तर बरेच जण म्हणतात, म्हणजे इन्स्टा ID विचारत असतात, तर आता म्हणून सांगत आहे परत. इन्स्टा ID रेखा वानखडे 10 आहे, आणि ज्यांनी यूट्यूब सबस्क्रायबर जे आहेत, ज्यांनी तिकडे फॉलो केला आहे ते कमेंट्समध्ये सांगत असतात. तर तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमचे सबस्क्रायबर आहोत म्हणून, यूट्यूबवरून इन्स्टावर आलो म्हणून नक्की एकदा तरी सांगा. तर आता सार्थकला देत आहे दूध बॉर्नव्हिटा. त्याला थोडं दूध दिलं, कारण तसंही तो दूध पीत नाही, त्याला जबरदस्ती द्यावं लागतं थोडंसं, तेही बॉर्नव्हिटा टाकून. तसं तर तो दुधाचा वासही घेत नाही, म्हणून आता मी बॉर्नव्हिटा घातला याच्यामध्ये, आणि आता त्याला देत आहे जबरदस्ती दूध. तर या टायमाला पाणी पावसाचं बॉटल आणली की बॉटल सगळे गडे बनून जातात, सार्थक खोलतो वगैरे हवा लागली तर. म्हणून आता एक पॅकेट आणलेलं आहे आणि पॅकेट डब्यात ठेवलेलं आहे, म्हणजे मग बॉटल वाया जात नाही, कारण बऱ्याच बॉटला अशाच झालेल्या आहे. पावसाच्या बॉटला आणतच नाही, त्याच्यामुळं बॉर्नव्हिटाच्या बॉटला आणल्या की त्या हे होऊन जातात पूर्ण. तर आता पॅकेट ठेवलेलं आहे मी आतमध्ये, म्हणजे जेणेकरून तसं पॅकेट आपण ठेवतो तर छान राहते पॅकेटमध्ये. तर आता आज लावणारे डाळ खिचडी. तर आता सगळे भांडी आधी लावून देत आहे, कारण भांडी लावून मग खिचडी लावून दिली की मग शांत बसायला बरं होते थोडं. तर आता आधी लावून देत आहे भांडी, कारण भांडीसुद्धा याच्यामध्ये पडून असली की एक कामच वाटतं ते मला. जेव्हा हे खाली करते तेव्हा बरं वाटतं, आणि रॅकमध्ये भांडे लागलेले राहतात तर आणखी बरं वाटतं. तर आता लावून दिलेलं आहे. कधीतरी इथे बघू शकता तुम्ही, इकडे तिकडे लावलेले आहेत. कधीतरी एखाद्या वेळेस तिकडे तिकडे लावते, नाही तर व्यवस्थित लावते घाईमध्ये. मुलांचे स्कूलचे टिफिन आहेत. आज वरचे खाणे धुतलेले आहेत, खालचे कड्यांचे नाही धुतलेले आहेत, कारण आज मुलांना नुसतं एक डबा दिला होता आज, कारण त्यांनी त्यांच्या फेवरेट साबुदाण्याची उसळच नेली होती टिफिनवर मॉर्निंगला. तर आता डाळ खिचडी लावून घेत आहे. तर 2-3 पाण्याने स्वच्छ करून घेणार आहे डाळ तांदूळ, आणि मग
आणि आता तुम्ही म्हणाल की मुलांनी कसं काय टिफिन नेला होता, तर हा सॅटर्डेचा आहे. आता इतक्या लवकर मी तुमच्याबरोबर अपलोड करू नसते शकले, नाही तर हा रात्रीचा ब्लॉग आहे जो मी तुमच्याबरोबर आज शेअर केला आहे. तर 2-3 पाण्याने क्लीन करून छान हळद तेल मीठ टाकणार आहे आणि मग लावून देणार आहे. कधीतरी फोडणीची करत असते, म्हणजे जिरं मोहरी फोडणी घालून मग नंतर त्याच्यामध्ये तांदूळ आणि डाळ धुवून टाकत असते. कधीतरी अशी करते आणि म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या खिचड्या असतात माझ्या. असं काही एक पद्धत नाही आहे माझी की मी अशाच पद्धतीने नेहमी करते, असं काही नाही. तर बरेचदा मी एकदम साधी खिचडी लावत असते, नुसतं तेल मीठ हळद टाकून, जशी आता लावली आहे तशी. आणि मग त्याच्याबरोबर मिरच्या लसूण तळून घेत असते छान. तर आज मी सिंपल पद्धतीने लावलेली आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की 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 सांगा. मी 3दा म्हटलेले आहे, तर प्लीज सांगा. कधीतरी असं वाटू द्यायचं की आज आपण बघितला, तर चला एकदा तरी कॉमेंट्समध्ये सांगूया की आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला. छान वाटला, बोरिंग वाटला, की याच्यापेक्षाही आणखी काही म्हणजे याच्यामध्ये शेअर करायला पाहिजे होतं. जसं की आता कुकिंग करताना आणखी काही मी मदत कामं केली असेल तर डिटेलमध्ये, किंवा खिचडीचं वगैरे. तर चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.